नमस्कार. खरं तर नमः पार्वतीपते हर हर महादेव या गर्जनेनीच आपण सुरुवात करत होतो, पण मध्ये मध्ये या कथेला पुन्हा सुरुवात केल्यापासून मी नमस्कार या अभिवादनाने सुरुवात करतोय. खरं तर हे असं सगळं बोलणं सहजपणे येत असतं आणि ती सहजताच असावी असं मला वाटतं. त्यामुळे एखादा शब्द जाणीवपूर्वक उच्चारायचा असतो तो येऊ नये यासाठीचा माझा प्रयत्न. खाली कमेंट बॉक्समध्ये काही लोकांनी कमेंट केली होती म्हणून हा खुलासा करतोय. आपण शिवपुराणातल्या कथेवर महर्षी शिलादांच्या कथेवरती होतो. म्हणजे नंदीश्वराचा जन्म कसा झाला. नंदीश्वर म्हणजे गणाध्यक्ष, गणनायक नंदीश्वर. या गणनायकांचा जन्म कसा झाला, त्यांच्या अवताराची कथा काय आहे हे आपण सांगत होतो. जन्म हा शब्दही चुकीचाच आहे, कारण नंदीश्वर जन्माला आलेच नाहीत, त्यांचा अवतारच झालेला आहे. महर्षी शिलाद आपल्याला एक अयोनिजा पुत्र जन्माला यावा म्हणून दीर्घकाळ महादेवाची तपश्चर्या करत होते. आधी त्यांनी इंद्राची केली. इंद्राने सल्ला दिला की आपण महादेवाची तपश्चर्या करावी. महादेव प्रसन्न झाले आणि महादेवाने स्वतःचाच एक अंश तुझा पुत्र म्हणून अवतीर्ण होईल असं सांगितलं. खुश झालेले महर्षी शिलाद आपल्या आश्रमामध्ये आले आणि जिथे यज्ञ झाला होता त्या यज्ञभूमीला नांगरून पुन्हा एकदा पेरणी योग्य करणे यज्ञाच्या मधल्या काळामध्ये यासाठी ते नांगरत होते. आणि या नांगरत असतानाच त्यांना भूमीतून एका पेटीत एक बालक सापडला. त्या बालकाला त्यांनी घरी आणलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हे शिवाचा कृपाच आपल्यावरती आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की अयोनिजा दिव्य बालक तुझ्याकडे जन्माला येईल. ती यज्ञभूमी नांगरत असताना हे बालक सापडलं, आपल्या आश्रमात आणलं आणि आश्रमात आणून त्याचं नामकरण नंदी असं केलं. या नंदीचं प्रचंड कौतुक, प्रचंड आनंद झाला शिलादांना आणि या प्रचंड कौतुकातच त्यांनी त्याला वाढवायला सुरुवात केली. जातकर्मादी संस्कार केले, व्रतबंध संस्कार केले. सगळे संस्कार करत असताना नंदीचा वाढ होऊ लागली. मूलतःच दिव्य ज्ञानांनी परिपूर्ण पुष्ट अशा स्वरूपाचं हे बालक महर्षी शिलादांच्या आश्रमामध्ये वाढू लागलं. 7-8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर महर्षी शिलादांच्या आश्रमामध्ये 2 मुनी आले. ते एकाचं नाव होतं वरुण आणि दुसऱ्याचं नाव होतं मित्र. वरुण आणि मित्र या दोन्ही मुनींनी महर्षी शिलादांचा पाहुणचार घेतला. त्या बालकाला भेटले, बालकाला पाहिलं आणि त्या बालकाच्या ज्ञानाच्या प्रतिभेने हे दोघंही प्रभावित झाले. ते म्हणाले हे फार दिव्य बालक आहे, खूप ज्ञानी बालक आहे. पण शिलाद म्हणाले पण काय, अहो हे बालक फार काळ जगणार नाही, फार काळ जगणार नाही. ते म्हणाले फार काळ म्हणजे किती काळ जगेल. झालं 1 वर्षाचं याचं अजून आयुष्य शिल्लक असेल आणि 1 वर्षानंतर हे बालक देवाघरी जाईल. आपले सहकारी ऋषी आपल्या पुत्राचं भविष्य सांगताना हे फार तर वर्षभर जगेल असं सांगतायत. हे पाहून शिलादांना खूपच विषाद झाला, खूप दुःख. आपलं बालक अजून वर्षभर जगेल हे ऐकून कोणत्या पित्याला बरं वाटेल बरं. शिलादांनी दुःख व्यक्त केलं, पण आपल्या आश्रमात आपल्या पुत्राला जवळ घेऊन म्हणाले, बाळा तुझं आयुष्य खूप कमी आहे असं ते सांगून गेलेत. एकूणच काय तर दुःखाची लकीर महर्षी शिलादांच्या पूर्ण परिवारावर होते. बालकानंच सांगितलं, पिताश्री तुम्ही काळजी करू नका. म्हणजे कशी काळजी करू नको, नाही तुम्ही काळजी करू नका, माझं आयुष्य मोठं असेल, मी खूप काळ जगेल. ते म्हणाले अरे बाळा अशी कोणती विद्या तुझ्याकडे आहे, असं कोणतं तप तू केलं आहे ज्याच्या आधारावर तू ऋषीमुनींची भविष्यवाणी खोटी ठरवू पाहतोयस. तेव्हा ते बालक नंदी म्हणालं, मला कुठलं तप करायची गरज नाही, मला कोणती विद्या मिळवून तिचा वापर करण्याची गरज नाही. मग अरे कसा जगशील. तुम्ही जो विचार करताय तसं काहीही होणार नाहीये. माझ्याकडं माझ्या महादेवांचं स्मरण आहे आणि हेच स्मरण मला
अनेक वर्षाचं आयुष्य द्यायला कारणीभूत ठरेल. बघ, तो म्हणाला तुम्ही माझा मोह सोडा, आता मी उठतो, वनात जातो, वनात जाऊन जेवढे दिवस शक्य आहे तेवढे दिवस माझ्या महादेवांची आराधना करतो, स्मरण करतो, आणि मग तेच मला पुढचा मार्ग दाखवतील. जा बाळा, जे काय करायचंय ते कर, आणि तुझं आयुष्य मात्र वाढू दे. हा वनात गेला, दीर्घकाळ महादेवाचं स्मरण करत बसला. आता महादेवाचाच अंश तो. महादेव प्रगट झाले, म्हणाले, नंदी, मी माझ्या अंशातून तुला निर्माण केलाय, तू माझा पुत्र आहेस, आणि तू पुत्र असून माझं स्मरण करत राहिलास, मला खूप आनंद झालाय. तुला काय हवंय म्हणून तू माझं स्मरण केलंस? तो म्हणाला, प्रभू, असे असे मित्र आणि वरुण नावाचे 2 ऋषी माझ्या वडिलांच्या आश्रमात आले होते. त्यांनी सांगितलंय की माझं आयुष्य फक्त वर्षभर उरलंय. तसं बघितल्यावर तर आता खूपच कमी उरलंय, कारण दीर्घकाळ तुमच्या तपश्चर्येत मी घातलेला आहे, तुमच्या स्मरणात मी घातलेला आहे. असं आहे खरंच? महादेव मंदस स्मित करत म्हणाले, वेड्या, तू अयोनिजा प्रकट झाला आहेस. तू या शिवाचा अंश आहेस. शिवाच्या अंशाला अमरत्व आहे, अजरत्व आहे. अमर काय? तू अजर आहेस. तुला न जरा आहे ना मरण आहे. तू दीर्घकाळ जगशील. एवढंच नव्हे तर आता मी असा निर्णय घेतला आहे की तुला गणनायक करायचा आहे. माझ्या सगळ्या गणांचा तू अध्यक्ष होशील, गणाध्यक्ष होशील. ठीक आहे म्हणाले. देवी पार्वती आल्या. देवी पार्वतीला तिने सांगितलं की देवी, हा माझ्या अंशातून प्रकट झालेला माझा पुत्र आहे, तुझाही पुत्र आहे. मी याला गणाध्यक्ष करायचं ठरवलं आहे. आपली काय अडचण? तेव्हा सुद्धा शिवाला विचारावं लागत होतो, म्हणजे आताही बायकोला विचारावं लागतंच. मी करतोय, करू, तुला काय प्रॉब्लेम? तिनं प्रॉब्लेम नाही म्हणलं तर पुढे सरकायचं आहे. आता संसार चक्रात बायकोला विचारावंच लागतं. याला आपला कमीपणा समजून सांगणाऱ्यांनी लक्षात ठेवावं. आपल्या अंशातून निर्माण झालेल्या पुत्राला, नंदीला, गणाध्यक्ष करताना पार्वतीला विचारलंय. अजून एक कारण आहे हो, अजून एक कारण आहे. तो पार्वतीच्या गर्भातून निर्माण झालेला पुत्र नव्हता, तो अयोनिजा होता ना. शिवानी स्वतःच्या पुत्राची स्वतःच्या अंशातून निर्मिती करून ती महर्षी शिलादांच्याकडे दिली आहे. लौकिक अर्थानं तो शिलादांचा पुत्र आहे, शिवाचा अंश आहे. पार्वतीचा पुत्र आहे का? नाही. पण अशा लौकिक अलौकिक अर्थाच्या पलीकडचे देव असतात. या लीला का घडतात तुम्हाला ठाऊक आहे? मग असं करायची काय गरज होती देवानं? मग असं सरळ आपलाच एक पुत्र करायचा की नाही? शिलादांची इच्छाही पूर्ण करायची आहे. आपल्यासाठी गणाध्यक्षही निर्माण करायचा आहे. भक्ताची इच्छाही पूर्ण. आपलाच अंश एका वेगळ्या रूपात येईल, आणि त्यासाठी आपल्या अर्धांगिनीची परवानगी घ्यावी लागते. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे उगाच देव निरर्थक कृती करतात असं नाही होतं ते. म्हणजे काहीतरी कथा तयार झाली पाहिजे होती म्हणून देवानं तसं केलं आणि ती कथा तयार झाली, असं नसतं ते. असं नसतं. या व्हॉट्सअपवरच्या गोष्टी नाही आहेत, या फेसबुकवरच्या गोष्टी नाही आहेत, या पुराणातल्या गोष्टी आहेत. जेव्हा जगात व्हॉट्सअप नव्हतं, जेव्हा जगात फेसबुक नव्हतं, ज्ञानाच्या हस्तांतरणाची साधनं सुद्धा नव्हती, तेव्हा युगानयुगे ज्ञान पुढे जात राहावं यासाठी जे तयार झालं आणि लोकांनी आपल्या हृदयात, मनात, मेंदूत साठवून ठेवलं, त्याप्रमाणे वर्तन केलं, त्याला म्हणायचं पुराण. सोपं नाहीये पुराण. इतके वर्ष आपल्यापर्यंत संक्रमित होत येणं. आणि या पुराणातूनच आम्हाला जगण्याचे मार्ग दिसतात. जगण्याचे मार्ग दिसतात. आमची अडचण काय आहे? पुराणातून आम्ही जगणं घेत नाही. पुराणातून आम्ही घेतो काय? पुराणातून आम्हाला मिळतं काय? तर पुण्य, असं आपल्याला वाटतं.
हे पुण्य काय आहे तुम्हाला ठाऊक आहे? पुण्य कशाला म्हणतात? पुण्य म्हणजे सत्कर्म. सत्कर्माने मिळणारा आनंद संचित करून ठेवणे म्हणजे पुण्य आहे. आणि सत्कर्मातून मिळणारा आनंद असा निर्भेळ असतो ना, की त्याचं स्मरण सुद्धा आम्हाला आनंद प्रदान करतं, सुख प्रदान करतं. वाईट कृती करून बघा बरं, त्याचं आठवण तुम्हाला सारखी सलत राहते. अरे चा, कसं होईल मग, काय करावं मग, असं वाटत राहतं. दुष्कर्म करणाऱ्यांना ही अडचण सलत राहते. सत्कर्म करणाऱ्यांना असं वाटतं का? नाही, पुण्य ते आहे. महादेवानी पार्वतीला विचारलंय, देवी तुझी काही अडचण? ते म्हणाले, नाही, माझी काही अडचण नाही, मी नंदीला गणाध्यक्ष म्हणून स्वीकारायला तयार आहे. महादेवाने आपल्या गळ्यातील शिरोमाळ काढली आहे आणि ती नंदीच्या गळ्यामध्ये टाकली आहे आणि सांगितलंय की आजपासून तू गणाध्यक्ष. सगळ्या आपल्या गणांना जमा केलंय आणि त्यांना सांगितलंय की बस हा आजपासून तुमचा अध्यक्ष असेल, याच्या राहायचं आहे, याच्या अंकित राहायचं आहे. शिवानी एवढंच केलंय असं नाही आहे, पुढे नंदीला आशीर्वाद दिलाय की तू या जगात पवित्र होऊन राहशील, तुझ्यातून 5 नद्या निघतील. आपल्या जटेतील पाणी नंदीवर टाकलंय आणि त्याच्या 5 प्रवाह केले, त्याच्या 5 नद्या झाल्यात. त्या नद्या कोणकोणत्या आहेत? ती नदी आहे जरोदका, स्त्री स्त्रोता, वृषध्वनी, स्वर्णाधिक आणि जंबू नदी. स्वर्णाधिका, जंबू नदी, वृषध्वनी, त्रिस्त्रोता आणि जरोदका अशा 5 नद्या तयार झालेल्या आहेत. गणाध्यक्ष करून पुण्यपावन झालेला नंदी, त्याला शिव आणखी एक आशीर्वाद देतात. हा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे. तो आशीर्वाद काय आहे, पुढे नंदीसोबत काय काय होतं, हे सगळं बघूया पुढच्या भागात. नमस्कार.